रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कैलासजी यांचा चांगली गोलंदाजी करतायत. दरम्यान संदेश यांच्या बॅटमधून काही कनेक्शन झालेलं दिसत नाहीये. एचपीएल और यहाँ पर काफी बेहतरीन गेंद और कट कर दिया है इसे 4 रन के लिए. और यहाँ पर कैलाश जी पांडे, बेहतरीन गेंदबाजी करनी होगी. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए यहाँ पर संदेश राजपूत. फिर से एक बार रिवर्स टिप खेलना चाहते थे कैलाश जी पांडे सर. काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए. उम्र 55 लेकिन दिल 55, ऐसे हमारे परम मित्र कैलाश पांडे जी. बड़े बड़े नाम दोनों टीमों में. इस ओवर की आखिरी गेंद. फिर से एक बार कट करने की कोशिश. शॉर्ट थर्डमैन के हाथों में गेंद. ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 5 रन बिना किसी नुकसान के. अच्छी गेंदबाजी की है कैलाश जी पांडे सर ने. बेहतरीन गेंदबाजी करते हुए. और यहां पर दूसरा ओवर लेकर आए हैं किरण चौधरी. वीर आर्या टीम की ओर से किरण चौधरी गेंदबाजी की शुरुआत करेंगे और सामना करेंगे योगेश. फिर से एक बार स्लो रन गेंद थी. खेलना चाहते थे लेकिन मिस टाइम. एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. किरण चौधरी चतुराई से गेंदबाजी करते हुए. परेश रिसोर्स हॉलीडेज की टीम बल्लेबाजी कर रही है और वीर आर्या की टीम यहां पर गेंदबाजी कर रही है. हिंदू प्रीमियर लीग 2025 पर्व पहला. काफी धमाकेदार शुरुआत हुई है. इस टूर्नामेंट के आगाज हुआ है और अभी नॉकआउट के मुकाबले शुरू हो चुके हैं. जो टीम यहां से हारेगी वो इस टूर्नामेंट से बाहर हो जाएंगी. फिर से एक बार स्लोअर गेंद. फुलर लेन की गेंद थी. खेलना चाहते थे. कोई संपर्क नहीं. गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में. बेहतरीन गेंदबाजी चतुराई से गेंदबाजी करते हुए किरण चौधरी. फिर से एक बार स्लो गेंद. एज लगा था. काफी अच्छा प्रयास सचिन चौधरी द्वारा और बेहतरीन गेंदबाजी करते हुए. यहां पर अच्छा प्रयास था सचिन चौधरी का. रणजी खिलाड़ी है सचिन चौधरी, लेकिन बेहतरीन गेंदबाजी. 3 गेंदें अब तक की है किरण ने. मात्र 1 रन दिया है. पावर प्ले में काफी किफायती ओवर माना जाएगा ये. फिर से एक बार स्लो रन गेंद और यहां पर कैच को लपक लिया है. काफी बेहतरीन
वीर आर्या टीम ने यहां पर शिकंजा कसा है। पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पर है और रोक के रखा है, कोई मौका नहीं दे रहे यहां पर हाथ खोलने का। चतुराई से गेंदबाजी करते हुए किरण चौधरी जो कि जलगांव पुलिस है, और यहां पर मयूरेश चौधरी। देखो तीनों चौधरी एक ही लाइन में है, गेंदबाज, बल्लेबाज और विकेट कीपर। किरण चौधरी, मयूरेश चौधरी और सचिन चौधरी। बेहतरीन गेंदबाजी और फील्डिंग का प्रदर्शन करती हुई यहां पर वीर आर्या की टीम। परेश हॉलिडे रिसोर्ट, यहां पर 6 रन हुए हैं, 1 विकेट का पतन हुआ है और अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है। दूसरा ओवर प्रगति पर है, काफी बेहतरीन गेंदबाजी का प्रयास करती हुई, और मयूरेश चौधरी नाम ही काफी है, काफी बेहतरीन बल्लेबाज है मयूरेश। और इस बार रिवर्स स्वीप खेलना चाहते थे लेकिन स्लोर ओवर गेंद करते हुए यहां पर किरण चौधरी चतुराई से गेंदबाजी की है। बेहतरीन गेंदबाजी करते हुए मयूरेश रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, इम्प्रोवाइज करना चाहते थे, लेकिन गति से बीट हुए। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए यहां पर वीर आर्या की टीम। फिर से एक बार स्लोअर गेंद, 1 रन चुराना चाहते थे लेकिन यहां पर मिस फील्ड हुई है और 1 रन रहने से नहीं रोक सकते। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। परेश हॉलिडे रिसोर्ट, इनको अभी रनों की गति बढ़ानी होगी क्योंकि यह मुकाबला काफी महत्वपूर्ण है और जो टीम यहां से मैच गंवाएगी उसे गाड़ी क्रमांक 1352 में बैठ के जाना होगा। काफी बेहतरीन आगाज हुआ इस टूर्नामेंट का और अभी नॉकआउट के मुकाबले शुरू हो चुके हैं। हर एक मुकाबला यहां पर करो या मरो का होगा। फिर से एक बार कैलाश जी पांडे, और इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कट करना चाहते थे और यहां पर कैच ड्रॉप हुआ है। पकड़ो कैचेस जीतो मैचेस, मयूरेश का क्या छूटना, मतलब जीवनदान मिला है, देखना है कितना महंगा साबित होता है। कैलाश जी पांडे कभी इतना एग्रेसिव देखा नहीं है लेकिन निश्चित तौर पर काफी महत्वपूर्ण विकेट क्या छूटा है और किस तरह से मयूरेश इस जीवनदान का फायदा उठाते हैं देखना होगा। फिर से एक बार कट करना चाहते थे, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैट का बाहरी किनारा लेकिन कैच ड्रॉप हुआ है। और इस बार पुल कर दिया है 6 रनों के लिए। बेहतरीन आता हुआ ये शानदार छक्का। आला 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 आला। और जले पे नमक छिड़कना किसे कहते हैं तो इसे कहते हैं कैच छूटने के बाद छक्का आना। और यह जो छक्का आया है इसका सबसे ज्यादा दर्द सचिन चौधरी इनको हो रहा होगा। निश्चित तौर पर काफी महत्वपूर्ण मुकाबला है यह। हिंदू प्रीमियर लीग पर्व पहला। फिर से एक बार और यहां पर रिवर्स स्वीप, इंप्रोवाइज शॉट, 6 रनों के लिए शानदार, जानदार, दमदार छक्का आता हो यहां पर मयूरेश के बल्ले से। जीवनदान का फायदा किस तरह से उठाया जाता है तो कोई मयूरेश जैसी के निश्चित तौर पर
एक जीवनदान, उसके बाद बैक टू बैक 2 सिक्सर आए हैं। बेहतरीन बल्लेबाजी, अच्छी वापसी करती हुई टीम परेश हॉलिडे रिसोर्ट। इस बार अतिरिक्त गेंद वाइड के रूप में आता हुआ यह अतिरिक्त रन संख्या हुई है 20 रन। 1 विकेट के नुकसान पर अभी भी 3 गेंदें आना शेष इस ओवर की, और अच्छी तरह से गति पकड़ते हुए परेश हॉलिडे रिसोर्ट की टीम यहां पर काफी बेहतरीन वापसी करते हुए परेश हॉलिडेचे संघ मालक परेश भाऊ बराटे यांचे स्वागत झाले आहे। त्यांचे आयोजन समितीच्या वतीने स्वागत स्वागत स्वागत। और यहाँ पर आंखों ही आंखों में रन चुरा लिया है, इसे कहते हैं स्मार्ट क्रिकेट। 2 6 आने के बाद में स्ट्राइक को रोटेट किया है। मयूरेश चौधरी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए, दोनों टीमों के लिए काफ़ी महत्वपूर्ण ये मुकाबला करो या मरो की ये जिम्मेदारी है। निश्चित तौर पर ये मुकाबला शानदार जानदार, दोनों टीमों में धुरंधर खिलाड़ी है। देखना है किसकी जीत होती है। और फिर से एक बार और पिच गेंद थी, इसे लॉप कर दिया है काउस कॉर्नर की दिशा में 6 रनों के लिए। सत्ताईस रन 1 विकेट के नुकसान पर, और अभी भी 1 गेंद इस ओवर की शेष है। योगेश थोरवे के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का, और इस बार घुमाना चाहते थे लेकिन गति में स्लो और 1 डिलीवरी, और ओवर की समाप्ति 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 27 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर में परेश रिसोर्ट हॉलिडे की टीम ने अच्छी गति पकड़ी है। बेहतरीन 27 रन हुए हैं 1 विकेट के नुकसान पर, अच्छी वापसी मानी जाएंगी। लगभग 20 रन आए इस ओवर से। और यहां पर देखना होगा गेंदबाजी की कमान अभी कैप्टन किसके हाथों पे समाते हैं। और अगले गेंदबाज आए हैं नीलेश पाटिल। नीलेश पाटिल के कंधों पर जिम्मेदारी सौंपी है कैप्टन ने, और फील्डिंग में बदलाव होते हुए यहां पर सचिन चौधरी मिड ऑफ की दिशा में जाते हुए, जो कि शॉर्ट थर्डमैन पे खड़े थे। फिर से एक बार नीलेश, और यहां पर लपेट दिया है, पुल कर दिया है शानदार 6 रनों के लिए। और यहां पर नीलेश की गेंद पर अगर किसी भी बल्लेबाज ने 3 छक्के लगाए तो 501 रुपए का इनाम यहां पर भूषण चित्ते द्वारा दिया जाएगा। अगर मयूरेश के लिए ऑफर खुला है, अगर मयूरेश चौधरी यहां पर और 2 छक्के लगाते हैं तो उन्हें 1001 का इनाम दिया जाएगा। भूषण चित्ते की ओर से फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल कर दिया था इसे मयूरेश ने, जहां की उनका कैच छूटा था। काफी अच्छी वापसी करते हुए अपने टीम के लिए मयूरेश। और इस बार हल्के हाथों से खेला, इसे कहते हैं स्मार्ट क्रिकेट। उन्हें पता है कि उनका खड़ा रहना कितना जरूरी है। मयूरेश को पता है कि हम खड़े तो सबसे बड़े। लेकिन अच्छी वापसी गेंदबाज द्वारा, नीलेश द्वारा। गेंद में उछाल था, हल्के हाथों से रन को चुराया है। नीलेश की अगली गेंद सामना करेंगे योगेश। हिंदू प्रीमियर लीग 2025 का पहला पर्व
और इस बार गेंद में उछाल और विकेट का पतन। अच्छी वापसी नीलेश द्वारा, जगदीश कापड़े द्वारा अच्छा कैच, जगदीश कापुरे माफ करना द्वारा अच्छा कैच। गति का फायदा उठाना चाहते थे लेकिन गेंद टप्पा खाने के बाद में उछाल और स्लो आई, जिससे गेंद बाहरी किनारा लेते हुए सीधा फील्डर के हाथों में। और यहां पर अगले बल्लेबाज है नीलेश राठौड़ और नीलेश का सामना यहां पर करेंगे नीलेश। देखना है किसका राशि भविष्य यहां पर स्ट्रांग है। बेहतरीन गेंदबाजी की है नीलेश ने, पहला छक्का खाने के बाद में अच्छी वापसी। और इस बार हल्के हाथों से खेला, काफी अच्छी फील्डिंग यहां पर। अगर एक रन चुराने में कामयाब हुए हैं राहुल नेमाड़े, अगर हाथ में डायरेक्ट गेंद आती तो रनआउट का चांस हो सकता था। बेहतरीन फील्डिंग करनी होगी वीर आर्या को। और यहां पर काफी अच्छी वापसी करते हुए नीलेश अपनी टीम के लिए, वीर आर्या की टीम संघर्ष करते हुए, दोनों टीमें अभी बैलेंस है। और इस बार और पिच गेंद थी, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे। काफी अच्छा बेहतरीन थ्रो, काफी अच्छी फील्डिंग करते हुए यहां पर वीर आर्या की टीम रिवर्स स्वीप खेलना चाहते थे। मयूरेश इस बार गति से चूके, मात्र 1 रन। बाईस के रूप में आता हुआ यहां पर सिंगल, लेग 22 के रूप में आता हुआ यहां पर 1 रन। अच्छी वापसी की है नीलेश ने। और इस बार रिवर्स स्वीप, लेकिन यहां पर नीचे खिलाड़ी मौजूद है और यहां पर कोई गलती नहीं करेंगे। नकुल काफी बेहतरीन रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, राठौड़ दूसरी गेंद खेल रहे थे लेकिन यहां पर ठीक से संपर्क नहीं, विकेट का हुआ है पतन। दाबा नकुल। और यहां पर 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 36 रनों पर, 3 विकेट के नुकसान पर। और यहां पर गेंदबाजी में परिवर्तन, अगले गेंदबाज जिनका ऊंचा लंबा कद है सचिन चौधरी और अगले बल्लेबाज है तेज किरण। 36 रन, 36 रन हुए हैं, 4 ओवर की समाप्ति। और तेज किरण सर आर्मी रिटायर है, 1 मैन आर्मी। निश्चित तौर पर सचिन चौधरी का सामना करेंगे मयूरेश चौधरी। दोनों ने काफी लंबे समय से साथ में क्रिकेट खेली है। दिल्ली प्रीमियर लीग में दोनों एक ही टीम से खेलते हैं, तो एक दूसरे का गेम दोनों को भले भती जानते हैं। तो देखना है मयूरेश चौधरी सामना करेंगे सचिन चौधरी का। वीर आर्या की टीम वापसी करते हुए अच्छी तरह से। और इस बार अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद थी, हल्के हाथों से खेला, लॉन्ग ऑन की दिशा में मात्र 1 रन। पवन ने अच्छा फील्ड किया, अलोंग द कारपेट ये शॉट था। तेज किरण, देखना होगा किस तरह से तेज किरण। और इस बार अपने ही फॉलो थ्रू में काफी बेहतरीन कैच को लपका है। ड्राइव करना चाहते थे लेकिन अपने ही फॉलो थ्रू में कैच को लपका है और सचिन चौधरी ने दिखा दिया है कि क्यों वो रणजी प्लेयर है। बेहतरीन कैच को लपका है उन्होंने और यहां पर विकेट का पतन हुआ। और पिच गेंद थी,
ड्राइव करना चाहते थे, लेकिन अपने ही फॉलो थ्रू में काफी बेहतरीन कैच को लपका है यहाँ पर सचिन चौधरी ने। और यहाँ पर विकेट का पतन हुआ है और वीर आर्या की टीम अच्छा कमबैक करते हुए यहाँ पर परेश हॉलिडे रिसोर्ट को अच्छी तरह से वापसी करनी होगी इस गेम में, क्योंकि अभी भी 5वां ओवर प्रगति पर है। और अगले बल्लेबाज गए हैं महेश निकम। हिंदू प्रीमियर लीग 2025 का ये भव्य दिव्य आगाज हुआ है, पर्व पहला है और इस पर हम सबको गर्व है। ऐसा ये पर्व हिंदू प्रीमियर लीग। और इस बार पटकी हुई गेंद थी, पुल करना चाहते थे, एक रन चुराने में कामयाब। पटकी हुई गेंद थी, स्लो रन गेंद थी। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है। काफी अच्छी गेंदबाजी करते हुए सचिन चौधरी अपनी टीम के लिए। काफी बेहतरीन गेंदबाजी और फिर से एक बार पटकी हुई गेंद, लेकिन दिशाहीन गेंदबाजी, अतिरिक्त रन आता हुआ या वाइड के रूप में। बेहतरीन बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग सभी अच्छा देखने मिल रहा है इस मैच में। दोनों टीमों के लिए यह करो या मरो का मुकाबला। और एक पटकी हुई गेंद और फिर से अतिरिक्त के रूप में आता हुआ यहां पर ये वाइड। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है। काफी बेहतरीन गेंदबाजी करनी होगी। और इस बार जोर से घुमाना चाहते थे, तेजी से गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई। परेश हॉलिडे रिसोर्ट की टीम यहां पर थोड़ा संघर्ष करते हुए रन रुक गए हैं, रन आने का नाम नहीं ले रहे हैं। काफी बेहतरीन गेंदबाजी हुई है वीर आर्या द्वारा। और इस बार हल्के हाथों से खेला, राहुल नेमाड़े के हाथ में, काफी बेहतरीन फील्डिंग करते हुए रनों पर अंकुश लगाने में कामयाब हो चुके हैं। 5वां ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद इस ओवर की, मात्र 40 रन 4 विकेट के नुकसान पर। और इस बार खेल दिया है, नीचे फील्डर मौजूद है लेकिन अच्छा हुआ उन्होंने बाउंड्री रोकी है यहां पर। मात्र बेहतरीन फील्डिंग करते हुए यहां पर। और यहां पर हमारे कमेंटेटर यहां पर आ चुके हैं, दत्ता पवार सर। निश्चित तौर पर इस प्रतियोगिता में उन्होंने अपने कमेंट्री से 4 चांद लगा दिए हैं। वीर आर्या की टीम ने अच्छी वापसी की है। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 41 रन 4 विकेट के नुकसान पर। परेश हॉलिडे रिसोर्ट की टीम को अभी अपना गियर स्पीड बढ़ानी होगी। निश्चित तौर पर दोनों टीमों के लिए यह मुकाबला करो या मरो की स्थिति में है। जो टीम यहां से हारेगी वो टीम इस टूर्नामेंट से बाहर हो जाएगी निश्चित तौर पर। और यह नीलेश को पहले ही गेंद पर छक्का लगा दिया है। और मयूरेश को, इस गेंदबाज को अगर यहां पर 3 छक्के लगाते तो मयूरेश के लिए 1001 का इनाम यहां पर भूषण चित्ते ने रखा है। और यहां पर मयूरेश चौधरी को जो जीवनदान मिला था 2 रनों पर, उसका फायदा उन्होंने अच्छी तरह से उठाया है। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मयूरेश चौधरी
जिन्होंने 14 गेंदों में 29 रनों की पारी खेली है, अपनी टीम के लिए काफी महत्वपूर्ण पारी है। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मयूरेश अपने टीम के लिए वन मैन आर्मी की तरह खड़े हैं और मयूरेश को पता है हम खड़े तो सबसे बड़े। ऐसे बल्लेबाज है मयूरेश चौधरी। बंजारा प्रीमियर लीग कमिटीचे सदस्य यांचे स्वागत है हिंदू प्रीमियर लीग में। और यहां पर मयूरेश के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। भूषण चित्ते का ऑफर अभी भी चालू है। निश्चित तौर पर 2 गेंदों में 2 छक्के लगाते हुए यहां पर मयूरेश। बंजारा प्रीमियर लीगचे सदस्य काशीनाथ चव्हाण आणि अतुल चव्हाण यांचे स्वागत आहे मंचावर। और यहां पर काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मयूरेश अपनी टीम के लिए 2 गेंदों में 2 छक्के लगा चुके हैं। बेहतरीन। और यहां पर यॉर्कर लेन की गेंद थी, बेहतरीन गेंद थी। और अगली कमेंट्री का थैंक यू सर। तुम्ही आले म्हणून मला बोलायला थँक्यू रवी तायडे सर. सर्वांना नमस्कार. हिंदू प्रीमियर लीग मध्ये स्वागत आपल्या सर्वांचं. यावेळचा बॉल जबरदस्त प्रहार केलेला आहे. सकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये आहे धावांचा कडकडाट. सुरू पोहोचतोय सीमारेषा पार. चौकार. Hindu Premier League main sponsored by Smiling Knees and co-sponsored by Detailing Sheet. मयुरेशने जर 50 मारले तर फुटलंग यांच्या वतीला 1100 रुपयाचं प्राइज असणार आहे. यावेळचा बॉल जर पाहिला पुढे फुलेचा बॉल ते मात्र बघायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषा पार. हिंदू प्रीमियर लीग चाललेला हा खणखणीत चौकार. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि दुसरा क्वार्टर फायनलचा सामना इथे मात्र प्रारंभ आपण पाहतोय. विरारिया टीम शॉर्टबॉलचा वापर इथे मात्र केला गेला आहे. शतशः मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर एक सिंगल इथे मात्र पाहायला जरूर मिळाली आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड त्यामध्ये जर टाकूयात परेश हॉलिडे रिसॉर्ट संघ पोहोचतोय आता 62 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. अतिशय सुंदर सामना. विरारिया संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. आतापर्यंत 4 गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश आले. मात्र मयुरेश्वर चौधरी 5 षटकार आणि 2 चौकार मारून मात्र मैदानामध्ये तळ ठोकून उभा ह्या जळगावचा टायगर. 62 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचे 4 षटक बाकी आहेत. पाहूया आता काय होतंय. हिंदू प्रीमियर लीग जळगावची अस्मिता. जळगावचा नक्कीच मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि सर्व क्रिकेट खेळाडूंना युवा खेळाडूंना चालना देणारी स्पर्धा आहे. एकतेची भावना जपणारी स्पर्धा आहे हिंदू प्रीमियर लीग. गोलंदाज सज्जावर पाहायला मिळत आहे. रणजीपटू आलेत. सचिन चौधरी. पहिला बॉल इथे मात्र सूर्यकांतचा मात्र बघायला मिळालाय. पवन पाटील तिथे मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्गावर आपण जर पाहिलं मित्रांनो जळगावचा डायमंड सचिन चौधरी यांना आपण पाहतोय.
यावेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय, भिरकावून दिलाय बॉल दूर दूर दूर, षटकार. यावेळी साईमचे संचालक सन्माननीय प्रमोददादा भराटे यांचं आगमन होते. दादांचं मनापासून स्वागत. चांगला बॉल यावेळेस मात्र बघायला मिळाला. कमबॅक नक्कीच केला गेलाय. एका बाजूला आपण जर पाहिलं गेलं महेश निकम बॅटिंग करताना बघायला मिळत आहेत. 7वं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली गेली स्कोर कार्डवरती आहेत त्या 69 धावा 4 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण धावफलक पाहणार आहोत. चांगला सामना मात्र बघायला मिळतो. गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं की गोलंदाज सज्ज आहेत. नाव सचिन चौधरी, समोर आहे महेश. महेशच्या बॅटमधून यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रचंड वेग, हाय आर्म ऍक्शन आणि तुम्ही बघू शकता बॉलिंग स्टाईल. लेग बायचा इशारा पंचांचा मात्र बघायला मिळाला आहे. अभी नहीं तो कभी नहीं, जंग जारी है, सिलसिला जारी है. पहिलं पर्व, कोण मारेल बाजी, कोण बनेगा चॅम्पियन. यावेळेचा बॉल पाहिजे गेला, कव्हर लावली बॉल बघायला मिळाला आहे. ओ बचावले गेलेत. एक सिंगल आली. परेश हॉलिडे रिसॉर्ट संघ धावसंख्येवरती आहे त्या 71 धावा ज्या आपण धावफलकामध्ये बघणार आहोत. 20 संघांचा सहभाग. हिंदू प्रीमियर लीगचा पहिला पर्व, फायनल डे, दुसरा क्वार्टर फायनल सामना. उरले ते फक्त काही तास. कोण बनेल चॅम्पियन. बघायला मिळाला आहे. शतरक्षण मात्र बॉल पर्यंत मिड विकेटला क्षेत्ररक्षण केले गेले. ओहो, थोडस लेट राहिले, त्यानंतर घेतलं गेलं. आता बॉल 2 धाव आपण इथे बघितलेला आहे. 2 धावे धावफलक मात्र पुढे सरकते. स्कोर कार्डवरती आपण जर टाकूया 7 ओव्हरचा खेळ संपला गेला. 7 ओव्हर नंतर धावसंख्या मात्र झालेली आहे 73 धावा 4 गडी बाद असताना. या ठिकाणी धांडी डीजेचे सर्व संदीप जाधव सरांचं आगमन झालेलं आहे. आज रविवार बिग नॉईज इन जळगाव शिवतीर्थ मैदानात गाजवणार नक्की डीजे धांडे. 7 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 73 धावा आहेत. 3 ओव्हर आता बाकी आहेत. शक्ती बॉलिंग बॉलिंग एंड करून मात्र सज्ज असेल गोलंदाज. हिंदू प्रीमियर लीग पॉवर बाय मेन स्पॉन्सर स्माइली नीज अँड को स्पॉन्सर बाय डीएस डिटेलिंग स्ट्रीट. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 8 मध्ये आलेत. राहुल नेमाडेचा बॉल. ओहो, बॅक टू बॉलर खेळला गेलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळाला इकडे मैदानावरती राहुल नेमाडे कडून. 8वं षटक आहे. अतिशय सुंदर असा क्रिकेट आपण बघताय लाईव्ह vision.in वरती लाईव्ह टेलिकास्ट HD क्वालिटी मध्ये सुरू असताना हिंदू प्रीमियर लीग गाजतीये. यावेळेचा बॉल. हो बॉलला भिरकावून दिलं गेले. सीमारेषा पार, षटकार. याबरोबर अर्धशतक मात्र पूर्ण होताना पाहायला मिळालंय. आणि फुट लॉन फायटर यांच्याकडून मात्र 1100 रुपयांचं प्राइज असणार आहे फलंदाजासाठी. जबरदस्त बॅटिंग. नाव मयुरेश चौधरी. जबरदस्त बॅटिंग आपण इथे पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज असणार आहे. पुढचा बॉल. हा देखील बॉल. खतरनाक
मयुरेश चौधरी. जबरदस्त षटकार इथे आलेला आहे. तळपत आहे शिवनेरीवरती शिवाजी महाराजांची तलवार. मयूर चौधरी जबरदस्त षटकार इथे आला. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 2 लगातार षटकार मारले गेलेत. धावसंख्याचं 85 धावा. मॅच चांगली होणार आहे. दोन्ही संघ मात्र ताकदून आपण पाहतोय. पुणे गोलंदाज आपण जर पाहिलं गेलं सज्ज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं गेलं पुढचा बॉल यावे देखील बॉल समोर उडवलाय. बॉल केलाय वार 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 षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानावरती. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये एक तर्फी झुंज देत असताना मयुरेश चौधरी. होय 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 पुन्हा एकदा हा बिग हिट करायचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला खेळून काढलाय. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते आहे. धावसंख्येमध्ये पुढे सलगती स्कोरवरती आहे त्या तब्बल 92 धावा. 4 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण नक्की धावफलक पाहणार आहोत. परेश हॉलिडे रिसॉर्ट 92 धावा झालेल्या आपण पाहतोय. समज जर आपण पाहिलं गेलं महेश निकम आहेत सज्ज असतील बॅटिंग करण्यासाठी. महत्वपूर्ण सामना असणार आहे. आपण बघतोय सुरुवातीला योगेश थोरवे 8 वरती बाद झाले. संदेश राजपूत 4 वरती बाद झाले. मात्र त्यानंतर स्वतःच्या मनगटावरती खेळ त्याला बघायला मिळत आहेत. आणि इथे काय झालंय नजर अटी दुर्घटना घटी अपील केली होती आणि फलंदाज इथे मात्र पंच सांगतील आम्हाला. डायरेक्ट बॉल हातात धरलेला आहे. चला काही नियम असेल ते नियमामध्ये मॅच होईल. चला विनंती आहे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. चला मान्य करायचा निर्णय. दोन्ही पंच आपण जर पाहिलं नामांकित पंच आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन विनायक जोशी सर आणि अविनाश बंगाल सर. दोन्ही नामांकित पंच. सर्व नियम त्यांना माहिती आहेत. आणि नियमामध्ये इथे फलंदाज बाद झाला. मोठा धक्का. जबरदस्त पारी खेळत बाद झालाय मयुरेश चौधरी. एंड ऑफ is a spectacular inning, spectacular knock. हम वो सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे. जय हो. आज अंधेरे छटे हैं कम हुए हैं घटे हैं कल जो दुश्मन यहाँ थे. परेश हॉलिडे थोडीशी मात्र आपण जर पाहिलं गेलं मित्रांनो शाब्दिक वाटचाल होती आहे. शाब्दिक बाते होत आहेत आणि हीच मजा आहे. आता अंतिम टप्प्यावरती आता असंच होणार आहे. सर्वांवरती दबाव येणार. स्पर्धा आता मात्र गाजलेली आहे. आपण जर पाहिलं गेलं 92 धावा झालेल्या आपण बघतायत. षटक क्रमांक 8 वर इथेच प्रगतीपथावर असताना राहुल नेमाडे थोडे महागात पडलेत. ज्यांच्यावरती 19 धावा कुठल्या गेल्यात. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं फलंदाज बाद होताना बघायला मिळेल. ज्या प्रकारे ऑफ हो 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 यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं
चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. गेम ऑन. षटकार. ऑफ स्ट्राइकिंग फील असा पहिला खेळाडू मात्र इथे बाद झालाय तो मयुरेश चौधरी. त्या प्रकारे जर आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षकांना थ्रो फेकला गेला, फलंदाजाने तो बॉल हातामध्ये पकडला आणि नक्कीच खेळामध्ये चालू मॅच मध्ये मात्र थोडस या ठिकाणी त्या गोष्टी चालत नाही. रनिंग करताना फलंदाज यावेळेचा पुन्हा एकदा यावेळेस डबे में डब्बा डबे के घुटना टेक षटकार दे. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग मात्र करताय. गेम ऑन आहे. सुरेखाची कामगिरी मैदानामध्ये सुरू असताना पहिला बॉल किरण चौधरीचं स्वागत षटकारानं केलंय. पुन्हा एकदा जर पाहिला पैकीचा प्रयत्न मनोज देवकर एमडी आहे आणि एमडी मैदानामध्ये आल्यानंतर धावांचा कहर करतोय. चौकार. खरं तर नक्कीच मित्रांनो डीजेचं काम अतिशय सुंदर आहे. संस्कृती दाखवायचा प्रयत्न त्यांचा आहे. कला संस्कृती महाराष्ट्र नक्कीच आहे. पुन्हा एकदा यावेळेचा देखील बॉल फटाका फोडलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. गगनचुंबी षटकार. सुरेख असा फटका आलाय. बॉल मात्र उडवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. मनोज देवकर 3 बॉल 16 वरती बॅटिंग करतोय. 114 क्षणामध्ये त्यानं बॅटिंगचं पाठ जड केलंय. परेश हॉलिडे रिसॉर्ट हॉलिडे ऑन. गेम ऑन. आणखी एक यावे देखील बॉल स्टॅट अँड डिस्पॅच ओ द कव्हर. सिक्सर मनोज देवकर. चार बॉल मध्ये त्यानं केले 22 धावा. 1 चौकार 3 षटकार. स्ट्राइक रेट 550. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही हिंदू प्रीमियर लीगचा दरारा. मनोज देवकर ऑन फायर. पुन्हा एकदा वेगळीचा प्रयत्न इथे केला गेला आहे. शतरक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर हो क्षेत्ररक्षण मात्र तिथे खराब होते. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा आल्या मित्रांनो. पाठीमागच्या ओव्हरला 25 तर या ओव्हरला आतापर्यंत ठोकल्या 26 धावा 5 बॉल मध्ये. 12 बॉल मध्ये आपण मॅचची हायलाइट बघतो की काय. मनोज देवकर एमडी. मनोज मार रहा है. बिगी कदम ताल करत षटकार. नक्की सकाळ सकाळ मात्र कोणाचं तोंड बघून आलाय. सकाळ सकाळ मला वाटते युवराज सिंगचं तोंड बघून आला की काय. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय मैदानामध्ये फलंदाज.
9चा खेळ संपलाय. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 130 धावा 5 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण बघतायत. मनोज देवकर 6 बॉल 32 धावा. परेश हॉलिडे रिसॉर्ट 9 ओव्हर मध्ये एक चांगला खेळ मात्र त्यांनी साकार केला आपण पाहतोय. शेवटचा षटक मात्र आता आपल्याला बघायला मिळेल. बॉलिंग साठी मात्र दाखल झाला होताना बघायला मिळत आहे. रोहित आलेत. रोहित तलरेजा. रोहित आलेत बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक 10 साठी. हो 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 पहिला बॉल आपण जर पाहिलं गेलं जबरदस्त इथे स्पिनची जादू मात्र बघायला मिळाली. वर्षण आहे सुरेखाचा फटका इथे मात्र बघायला मिळाला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. थँक्यू. बाहेरून कमेंट करू नका. बाहेरून बोलायचं नाहीये. बाहेरून बोलू नका कमेंट. पंच आतमध्ये आहेत. पंच आतमध्ये तुम्ही बाहेरून कशाला बोलताय. शेवट षटक आपण बघताय. अगदी आपण नामांकित पंचांना इथे याच पदे आमंत्रित केले. त्यांना सांगायची गरज नाही बाहेरून कमेंट. धावसंख्या 134 धावा धावफलकामध्ये आहे. शेवटचं षटक आपण इथे पाहतोय. हा देखील बॉल अतिशय सुरेख असा फटका आलाय. आपला फटका म्हणजे 440 चा झटका. अख्खं जळगाव गाजवणार. छेरन जबरदस्त बॅटिंग मात्र स्कोर होता कुठे नेलाय कुठे. काय बॅटिंग करतायत. फुटा बॉल हाई बॉल फ्लिक केलाय. उडवलाय नो लुक षटकार. अचानक वारं बदलले. अचानक तुफान आले. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस 140 धावा इथे झालेला आहे. परेश हॉलिडे रिसॉर्ट टेक ओव्हर केले अचानक. पुन्हा एकदा हाई बॉल मात्र गगन चुम्मी फटका आलाय आणि हा षटकार. जबरदस्त बॅटिंग मात्र झाली. 10 षटकामध्ये स्कोर कार्डवरती 150 पार होताना बघायला मिळालेत. 100 फेअर डिलिव्हरी 152 धावा इथे झालेल्या आहेत आणि विजयासाठी 153 धावेचं लक्ष्य जे वीर आर्या संघाला असणार आहे. परेश हॉलिडे रिसॉर्ट 152 धावा इथे झालेल्या आहेत. 153 धावेचं टार्गेट इथे असणार आहे.
अतिशय बारीक लक्ष आहे पंचांचं. नक्की ही स्पर्धा हिंदू प्रीमियर लीग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे सुंदर अशी स्पर्धा. अचानक मात्र इथे वारं बदललंय. अचानक मात्र धावांचा पाऊस इथे मात्र बघायला मिळालाय. 152 धावा झाल्या. 153 धावेचा बाटला करण्यासाठी वीर आर्याची सलामीची जोडी तयार आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय जयेश मोरे यांना स्ट्रायकिंगला आहे तो रोहित तलरेजा RT. तर बॉलिंग साठी आपण जर पाहिलं दाखल होताना बघायला मिळत आहेत योगेश थोरवे आलेला आहे. जयेश मोरे 152 धावेचा पाठलाग 153 बनवायच्यात. गेट सेट गो. फाईट करूयात. चला लढूयात. पहिला बॉल डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेक षटकार देख. 6 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचं एक द मॅच असणार आहे क्वार्टर फायनल नंबर 3 आणि ती मॅच आहे विठ्ठला जिमखाना वर्सेस संघर्ष प्रतिष्ठान. कॅप्टन टॉस साठी लगेच यायचंय. टॉस करतील सामान्य अविनाशजी देवरे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. अविनाश देवरे सरांना विनंती करतो मान्यवर आपण या ठिकाणी यावं टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी. अविनाश देवरे सरांना विनंती करतो. पहिला षटक आपण नक्की पाहतोय मैदानामध्ये. आपण जर पाहायला गेला जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल ज्या प्रकारे धाबा नक्कीच करायच्यात. चांगली मॅच होणार आहे. फायनल सारखा फायनल सामना. फायनल पूर्वीची फायनल इथे मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क जर पाहिलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत योगेश थोरवे यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळी बॉल जर पाहिलं कव्हरला शतर्ष मात्र चांगला बघायला मिळालंय. जयेश मोरे परेश हॉलिडे संघ कमबॅक काय केलाय. 5 षटकार महेश निकमनं मारले. मनोज देवकरनं 4 षटकार मारले. टोटल आपण जर पाहिलं गेलं या डावात 18 षटकार आलेत पहिल्या डावात. नोबलचा इशारा इथे मात्र बघायला मिळालाय. 18 षटकार म्हणजे मित्रांनो बघा 18 षटकार आणि 5 चौकार. मैदानाचा इशारा असेल. फ्री हिट कंटिन्यू मात्र इथे जे बघायला मिळणार आहे. अगदी आपण जर पाहिलं गेलं मित्रांनो एक चांगला सामना मात्र इथे बघायला मिळतो आहे. गोलंदाज सर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर जर पाहिलं गेलं जे सज्ज आहे. यावेळेचा देखील बॉलला भिरकावून दिलं गेलंय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. राम जिंकली निकली सवारी. बल्लेबाज की बात है न्यारी. गेंदबाज बल्लेबाज कौन है अब सबके ऊपर भारी. सिलसिला रहेगा जारी और आज की शाम ही बताएगी कौन है किसके ऊपर भारी. वीर आर्या संघ आपण जर पाहिलं गेलं 14व्या धावफलकामध्ये मात्र बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 चालू असताना योगेश थोरवे बॉलिंग करताना आपण पाहतोय. जयेश मोरे सज्ज असणार आहेत. विरारी आपण जर पाहिलं गेलं धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्या त्या तब्बल 14 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. अप्रतिम सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. योगेश थोरवे यांना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फुलटोल आणि हा आलेला कडक कडकडीत प्रहार. षटकार.
सुरेखाची बॅटिंग आपण पाहतोय मैदानामध्ये केली जात आहे. 20 धावा धावपलकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. वीर आर्या गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळत आहेत. 133चा बाटला करायचा 56 चेंडू मध्ये गोलंदाज सज्ज होता. बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं उजव्या शिराबाराचा बाहेर चेंडू असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र अविनाश बंगाल सरांचा इथे बघायला मिळालाय. स्कोर कार्डवरती असणार आहे त्या वीर आर्या संघाच्या खात्यामध्ये 21 धावा 21 लॉस ऑफ 0. या व्यतिरिक्त की बॉल डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना 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 टेक 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 षटकार देख 6 रन. वसुली पथक आलेला आहे. जयेश मोरे 27 धावा आले पहिल्या षटकामध्ये सुरुवातीमध्ये धिंगाणा घातलाय. यस एक बॉल बाकी आहे. 27 धावा झाल्यात. 1 बॉल लेफ्ट. बॉल तयार समोर असणार आहे ते जयेश मोरे आपण या पाहतोय. चांगला बॉल शेवटचा बॉल डॉट टाकलाय. 27 धावा पहिल्या ओव्हर मधून आलेला आहे. 27 वीर आर्या टीम पहिल्या ओव्हर मध्ये 27. धावा पहिल्या ओव्हर मध्ये मात्र बघायला मिळाले आपण पाहतोय. हर्षल आता आलेला आहे. हर्षल पाटील. हर्षल पाटीलची 200वी मॅच आहे. बघायचं ती मॅच त्यांच्यासाठी लकी ठरणार आहे का. 200वा सामना ते खेळतायत या जळगाव मध्ये क्रिकेटचा. चांगली कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. हर्षल सुभाष पाटील अनुभवाची कमी नाही तर समोर आलाय जळगावचा हिटमॅन रोहित तलरेजा. गोलंदाज तयार आहेत. पहिला बॉल हिटमॅन न समोर मारलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. दे दनादन चौकार. सुरेख असा फिटनेस आहे. मैदानाच्या आपले जिद्द पेटलेली आपण पाहतोय. रोखावं लागेल. आणखीन एक जोरदार असा प्रास सरळ खेळ. स्ट्रेट हिट ग्रेट हिट बाय रोहित तलरेजा. एकशे 52 धावा लागल्या. जणू आग पेटली मैदानामध्ये मनामध्ये. प्रत्येक बॉल इथे टोलवला जातोय. स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं 400च्या पुढेच आहे. प्रत्येक बॉल मिनिटनुसार मोठा फटका आहे. रोहित अंदर गेंद मैदान के बाहर 4 रन. सुरेखाची बॅटिंग उत्तर नाहीये. फुटबॉल बॉल होता. बेगीचा प्रयत्न. बॉल अगदी जागेवरती फिरला गेलाय. चांगला चेंडू मात्र इथे बघायला मिळालाय. महाराष्ट्र पोलीस हर्षलजी पाटील विकेट पाहिजे. पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं डॉट बॉल लगातार 2 बॉल डॉट आलेला आपल्याला बघायला मिळणार आहेत. गती चांगली आहे. मिश्रण मात्र नक्कीच बघायला मिळतंय. खेळपट्टीवरती आपण जर नजर टाकली गेली सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या. तर जी पाहिली होती ती हर्षल पाटील यांच्या माध्यमातून. आणखी एकदा बॉल जर पाहिलं गेला कव्हरला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. चेतन आलाय.
चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं 2 ओव्हरचा खेळ संपला. लगातार 3 बॉल डॉट टाकले गेलेत महाराष्ट्र पोलीस हर्षल पाटील यांनी. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या असणार आहे ते 39 धावा. सुरेखाचा खेळ मात्र इथे बघायला मिळतोय. धावसंख्या 39 धावा आपल्याला बघायला मिळणार आहेत. 48 बॉल मध्ये 114 धावेचा बाटला करायचा आहे. संदेश राजपूत आता बॉलिंग साठी आले गेलेत. राईट आर्म फास्ट. हिंदू प्रीमियर लीग आपण पाहतोय. अतिशय सुंदर असा खेळ ऑन आहे. धावसंख्याबद्दल पाहिलं गेलं 39 धावा धावपालकामध्ये बघायला मिळत आहे मित्रांनो. षटक क्रमांक 30 घेऊन मात्र गोलंदाज सज्ज असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो कशा प्रकारची असणार ती कामगिरी पाहूयात. समज जर पाहिलं गेलं बॅटिंग साठी मात्र सज्ज असते ते जयेश मोरे. जयेश मोरे आतापर्यंत 7 बॉल मध्ये त्यानं 4 षटकार मारलेत. 153 धावा चांगल्या आहेत. परेश त्यांनाही संधी आहे चुका कमी करायच्यात. बस एक बात ध्यान में चाहिए, जो गलतियां कम करेगा वही तो चैंपियन बनेगा. अच्छी गेंद पिछले कुछ 4 गेंदे पिछले डॉट आइए तो प्रेशर वापस आएगा. शुरुआत तो अच्छी रही है लेकिन लगातार बिंदी गेंद मतलब एक बिंदी गेंद 2 रन कम सिलसिला है. संदेश राजपूत की अगली गेंद और एक अच्छी गेंदबाजी. यहां पे एक रन लेना चाहेंगे परेश रिसोर्ट हॉलीडे. चमचमाती हुई गेंदबाजी मैदान के अंदर, लेकिन एक तरफ से रोहित तलरेजा आइकॉन खिलाड़ी, नामचीन खिलाड़ी, ले द बॉल 10 बॉल क्रिकेट में एक बड़ा नाम रोहित तलरेजा. वीरालिया के लिए देखेंगे किस तरह की बल्लेबाजी पेश करने वाले खिलाड़ी. गेंदबाजी मार पर गेंदबाज संदीप राजपूत की अगली गेंद लेके तैयार है संदीप राजपूत. और एक यहाँ पे देखेंगे आंसू की तरफ गेंद को खेल दिया. वहां पे फिल्म हो जो गलती कर गए बैठे. दूसरा रन लेना चाहेंगे और 2 रन यहाँ पे प्राप्त करते हुए नजर आएंगे. स्कोर आगे विराट के खाते में अगर देखेंगे तीसरा ओवर चलता हुआ स्कोर कार्ड की अगर बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर बने तो 42 रन रोहित तलरेजा एक तरफ से बल्लेबाजी करते हुए देखेंगे आप. जयेश मोरे रोहित की बात करेंगे 7 का सामना किया है. 14 के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे रोहित तलरेजा. 42 रन पार्टनरशिप अच्छी है. 153 रन बनाने जीतने के लिए आप देखेंगे फिलहाल गेंदबाज यार वापस यहां पे देखेंगे मिलेंगे. हो तेजी के साथ गेंद अच्छी घूमी है. गेंद काटा बदलती हुई नजर आएगी. गेंद डॉट बॉल फिलहाल देखेंगे आप. गेंदबाजी अब बिल्कुल अच्छी हो रही है. बात करिए आप तीसरे ओवर की. इस ओवर के अंदर बिल्कुल शांत रखा दोनों बल्लेबाजों को. तबाही की थी पहले 2 ओवर में, लेकिन उसके बाद हल्का सा कमबैक किया है टीम हॉलीडे परेश हॉलीडे रिसोर्ट. गेंदबाज यार ये शॉट देखेंगे आप. मौका बना था, मौका छूटा. गेंद जाती हुई सीमा के बाद 4 रन के लिए. दुश्मन की देखो काफी बेहतरीन शॉट यहाँ पे ताकत नजर कर दिखाते हुए नजर आएंगे. और स्कोर देखेंगे आगे जाएंगे 46 रन यहाँ पे बनते हुए नजर आएंगे. विरारिया फुटबॉल गेंद वापिस यहाँ पे इस गेंद को खेला. वहां पे फिल्म मौजूद एक सिंगल यहाँ पे प्राप्त करेंगे और इस सिंगल के साथ हो ये देखेंगे आप फिलहाल दूसरा रन यहाँ पे लेना चाहेंगे. 2 के साथ स्कोर आगे बढ़ता नजर आता हुआ नजर आएगा. 3 की कहानी खत्म है. 3 के बाद रन बनते हुए 48 रन बने हैं बिना किसी नुकसान के. एक तरफ से रोहित तलरेजा, दूसरी तरफ देखेंगे जयेश मोरे. देखिए कप्तान आप किसके तरफ जाएंगे अगर कप्तान की बात करेंगे आप. जगदीश कापोरे कप्तान वीरारे के, परेश हॉलीडे के कप्तान हर्षल जी पाटिल क्या खुद एक और लेके आएंगे या खुद अपने हाथ में रखा है गेम को जिम्मेदारी ली है. आज देखेंगे इस मैदान के अंदर कौन सी टीम जाएंगी. दूसरा सेमीफाइनलिस्ट कौन होगा. बचेंगे तो
और 2 क्वार्टर फाइनल बाकी है, उसके बाद खेला जाएगा इस मैदान में सेमीफाइनल का मैच। दोनों टीम देखेंगे यहाँ पे प्रयास करते हुए नजर आएंगे, अच्छी प्लानिंग की है। अभी भी मौका है ऑन, प्रेशर होगा दोनों टीमों के ऊपर, बराबर का प्रेशर यहाँ पे होने वाला है। 3 की समाप्ति, 3 के बाद रन बनते 48 रन बने हैं बोर्ड पर। बात करेंगे आप रनों की, 42 गेंदों में 105 रन चाहिए अभी भी जीतने के लिए। बहुत ही अच्छा मैच यहाँ पे चलता हुआ, दोनों टीमों के अंदर जंग जारी। एक तरफ से देखेंगे बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर जयेश मोरे और रोहित तलरेजा, विकेट की तलाश में अभी भी कप्तान साहब आते हुए गेंदबाजी मार्ग पर। महाराष्ट्र पुलिस हर्षल पाटिल, इनके हाथों में गेंद दी गई है, खुद कप्तान आते हुए सीना तान कर गेंदबाजी मार्ग पर। देखते अगली गेंद क्या होने वाला, अगली गेंद के ऊपर बल्लेबाज भी तैयार सामने आते ही यहां पे खूबसूरत ड्राइव खेला है, जितनी ड्राइव है ओहो क्या बात है, खूबसूरत चौका यहां पे लगा दिया। हमारे बॉल बाउंसर है जितेंद्र जवलकर, थैंक यू सो मच सर। सभी स्पॉन्सर को हम धन्यवाद देना चाहेंगे, शक्ति पॉलीमर्स के हर्षल जी इंग्लिश साहब, इनको भी धन्यवाद। सेवन स्पोर्ट्स को भी धन्यवाद देंगे, डीएस डेटिलिंग स्ट्रीट को धन्यवाद देंगे। डॉक्टर पूजा क्लिनिक, हिंदू प्रीमियर लीग, इनको भी हम बहुत बहुत धन्यवाद देंगे जिससे हमें सपोर्ट किया। ट्रॉफी स्पॉन्सर विनर बहुत चौधरी, इनको भी धन्यवाद। हमारे मेन स्पॉन्सर स्माइलिंग नीज, वापिस कड़क शॉट खेला इस मैदान के अंदर, बल्लेबाज ने 1 रन यहां पे प्राप्त किया और इस 1 के साथ स्कोर आगे 53 रन बनते हुए बोर्ड पर। टॉस हरियाई से, नहीं तो पेनल्टी बस आता। विठ्ठला जिमखाना, ओहो कड़क शॉट, मैदान के अंदर सुपर हिट रोहित है तो मामला सुपर हिट है। 6 रन। बिल्कुल बच्चे यहां पे देखेंगे जल्लोश करते हुए नजर आएंगे, मैदान के अंदर रोहित की बल्लेबाज एंजॉय करते हुए दर्शक। टॉस के लिए कप्तान आइए। और एक फुल टॉस गेंद, हवा में गेंद और फिलहाल देखेंगे 4 रन यहां पे मिलेंगे। बम भोले बम 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 भोले बम 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 भोले बम बम बम। और एक रोहित का एक खूबसूरत ड्राइव, जितनी खूबसूरत है मुंबई की मरीन ड्राइव उतना खूबसूरत है रोहित का ड्राइव। 4 रन। सड़सठ रन बने 4 ओवर के बाद। यहां पे देखेंगे अभी भी 86 रन चाहिए, अभी भी बहुत दूर का सफर करना, लेकिन शुरुआत तो अच्छी की है, अभी तक न्यू रखी है यहाँ पे जीतने की वीर आर्या ने। लेकिन अभी भी परेश हॉलिडे के पास बहुत सारा खजाना है, बहुत सारा डायमंड है, अगर और मेहनत करेंगे तो सेफ रहेगा, उसके लिए यहाँ पे आपको लड़ना होगा। कैप्टन लास्ट पुकार, विठ्ठला जिमखाना।
लास्ट कॉल संघर्ष लास्ट कॉल. अभिभाऊ देवरे यांच्या हस्ते आता टॉस केला जातोय. अभिभाऊ देवरे यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉसर यायचं आहे. महाराष्ट्र पोलीस अविनाशजी देवरे सर. विजय सोनवणे आलेत. बॉलिंग मार्कर आपण जर पाहिलं गेलं अतिशय सुंदर असा सामना बघायला मिळतोय. 36 चेंडू मध्ये 86 धावेचा पाडला करायचा विजयासाठी. अतिशय तुफानी अशी लढत आपल्याला बघायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. 14.33 धावेचा या ठिकाणी लक्ष्य असणार आहे. पर षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं हो यावेळेस जर बॉल पाहिला गेला पुन्हा एकदा बॉल पाडवला सीमा रेषाबार षटकार. शाबास आहे जया. यावेळी देखील सुरेख टायमिंग केलंय. बॉल चाललाय मैदानाला धन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. काय चाललंय धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. जबरदस्त बॅटिंग मात्र सुरू असताना कोण तोडेल ही भागीदारी. विजय सोनवणे तोडणार का. विकेटची आवश्यकता आहे. वाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळालाय. संयम ठेवणं आवश्यक आहे कारण या मॅच मध्ये अनेक रेकॉर्ड तोडलेत मित्रांनो. अनेक रेकॉर्ड तुटलेत. एक ओव्हरला 32 धावा लागल्या गेल्यात. 153 52 धावा इथे हायएस्ट स्कोर झालाय. तो चेस होईल का डिपेंड केला जाईल बघूयात. पुन्हा एक चांगला फटका त्यामध्ये बघायला मिळालाय. एक सिंगल आली धावसंख्येमध्ये पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असणार 79 धावा. रोहित तलरेजा जयेश मोरे आरटी स्पोर्ट्स ओनर ऑफ पार्टी स्पोर्ट्स बैटिंग करते हुए गोलंदाज सैर बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं डॉट बॉल बिंदी गेंद बहुत ही अच्छी पोजीशन में खड़े होते रोहित दादा. वाइड बॉल यहाँ पे देखेंगे आप. एक सिग्नी जैसी बात होगी क्योंकि किस तरह से यहाँ पे बॉडी लैंग्वेज चाहिए और किस तरह से यहाँ पे टांस चाहिए और अलग बात इनके नजर आती इनके टांस में. तो जो नए खिलाड़ी आने वाले हैं उनको देखे देखे फिटनेस किस तरह से चाहिए और जज्बा चाहिए क्रिकेट के प्रति. लेकिन वीर आर्या को रोकने के लिए तैयार है हमारी परेश हॉलिडे. अच्छी गेंद वापिस जड़ में डाली हुई गेंदबाजी
वहां पे आएगी सिंगल और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आता हुआ 81 रन बने बोर्ड पर। विराट की अगर बात करेंगे आप 31 गेंदों में चाहिए अभी भी 72 रिव्यू लिया है थ्रो बॉल के लिए। देखिए यहां पे तो हिटमैन के फैन आ चुके हैं। फेयर बॉल, यहां पे फेयर डिलीवर यहां पे आती हुई नजर आएगी। चलो बच्चे लोग पीछे जाओ, ये सब रोहित दादा के फैन लगते हैं शायद। वहां पे रोहित रोहित चिल्ला रहे हैं, रोहित शर्मा चिल्ला रहा है, क्या रोहित तलरेजा चिल्ला रहा है मालूम नहीं है, लेकिन रोहित के फैन है होते लोग। बहुत सारे बच्चे आ चुके हैं, सभी को मिलेगा ऑटोग्राफ, सभी को मिलेगी यहाँ पे कुछ ना कुछ मिलेगा। आर्टिस्ट स्पोर्ट्स बहुत ही नेक दिल इंसान है। आर्टिस्ट स्पोर्ट्स का क्या आपको जरूर मिलेगा, सब बच्चों को मिलेगा। ये वाइट बॉल यहां पे आता हुआ नजर आएगा। अभी तक कुछ बिगड़ा नहीं है, लेकिन एक खतरे वाली बात यह है कि अभी तक विकेट आया नहीं है। यह खतरे का मामला हो सकता है परेश हॉलिडे के लिए। विकेट चाहिए क्योंकि ये बल्लेबाज रंग चुकी है। रंग में भंग डालेंगे क्या गेंदबाज विजय सोनवणे। देखते अगली गेंद। हो देखेंगे आप फिलहाल बहुत ही अच्छी गेंद। तो 30 की कहानी खत्म है, अभी भी 30 गेंदें बाकी और 30 गेंदों में जीतने के लिए चाहिए अभी भी 71 रन, 71 चाहिए 30 गेंदों में। जिंदगी एक ख्वाब है, जिंदगी का रास्ता आसान होता नहीं, बिना संघर्ष या कोई महान होता नहीं, और जब तक ना पड़े पत्थर के हाथों के घाव तब तक पत्थर भी भगवान होता नहीं है। ये बात हमेशा ध्यान में रखो, दुनिया आपको समझेगी। आप बिल्कुल लंबे रेस की घोड़े बनना पड़ेगा आपको अब, क्योंकि देखेंगे ना आप कहते हो भारत में जो घोड़े नाचते हो सिर्फ भारत के लिए होते, लेकिन युद्ध में घोड़े जो नाचते हो भारत में कभी नाचते नहीं है। तो देखते आप बड़े मैच का बड़ा खिलाड़ी कौन निकलेगा इस मैदान के अंदर। 30 गेंदें बाकी है, चेतन राजपूत के हाथ में गेंदबाज सामने देखेंगे आप रोहित तलरेजा। क्या आज वापिस इनका नाम, इनके नाम की छाप, इनकी नाम की न्यू यहां पे जिंदा रहेगी इस मैदान के अंदर। क्रिकेट के लिए बहुत सारी मेहनत, बहुत सारी डेडिकेशन किया है। क्या सफलता वक्त मांगती है, लेकिन एक दिन सफलता जरूर मिलती है। गेंदबाज तैयार, अगली गेंद। ओ ये गेंद तो देखेंगे आप वाइड बॉल, बहुत ही खराब गेंदबाजी, तेजी के साथ गेंद लेग को बाहर जाती हुई नजर आएंगी चेतन के द्वारा। 30 गेंदे 70 रन चाहिए फिलहाल दोस्तों मैच जीतने के लिए। 30 बॉल 70 रन। शिवतीर्थ मैदान जलगांव जीएस ग्राउंड, परेश हॉलिडे। अगली गेंद। ओहो ये एक भी यहां पे देखेंगे लेग स्टंप के बाहर गेंद, वाइट बॉल। यहां पे रिव्यू लिया है वाइट बॉल के लिए बॉलिंग टीम ने। ओरिजिनल डिसीजन वाइट बॉल, और गेंदबाजी टिटकी में करी कि ये बॉल बिल्कुल स्टंप के नजदीक से गया है। तो आ चुके सभी फैंस, देखेंगे रोहित तलरेजा के फैंस आ चुके हैं मैदान के अंदर। जल्दी से जाओ भाई, जल्दी से जाओ। ये देखेंगे ये खूबसूरत लम्हा होता हुआ रोहित तलरेजा, हिटमैन के सब फैंस आ चुके हैं। बोला मुंबईचा राजा रोहित शर्मा, ये तो जलगांव के राजा है रोहित तलरेजा।
फैन मोमेंट, एक गेंद अच्छी है, बिंदी गेंद, डॉट बॉल यहाँ पे आती हुई नजर आएगी। प्रेशर में मुकाबला, बहुत ही कमाल का मैच यहाँ पे चलता है फिलहाल। फैन मूवमेंट देखा आपने, तो उसके बाद जाएंगे आप वापिस मैदान के अंदर। फिर आर्या फिलहाल वहां पे हमारे गए हैं इस लीग के जो ऑर्गेनाइजर है मंगेश पाटिल। समझा तो यहाँ पे भाई विराट कोहली मैं हूं और रोहित है तो मैं विराट हूं। ये शॉट देखेंगे, वापिस कड़क शॉट खेला है रोहित तलरेजा, जाके बल्ले से गेंद निकलता हुआ, आग लगाती हुई गेंद सीमा के बाहर 4 रन के लिए। रोहित तलरेजा देखील बॉल जर पाहिलं गेलं, पुण्याचा बॉल चाललाय सीमा रेषा पार, रोहित तलरेजाच्या बाहेर पुन्हा आलेला चौकार। सुरेखाचा फटका इथे मात्र बघायला मिळाला। धावसंख्या मात्र पुढे जाते। स्कोर आपण जर पाहिलं गेलं, धावसंख्या असेल वीर आर्या संघ 91 धावा स्कोर कडवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत। षटक क्रमांक 6 इथे चालू असताना आपण पाहतोय चेतन राजपूतला बॉलिंग करत असताना सुरेखाचा बॉल यावेळी राईट ऑन टार्गेट मात्र बघायला मिळाला। खूप सुरेख लाईन आणि लेंथ तिथे मात्र बघायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 6 इथे सुरू असताना वीर आर्या संघाकडून मात्र बॉलिंग करतोय तो चेतन राजपूत। प्रत्येक बॉल खानदेश मधील जळगावची मानाची स्पर्धा सुरू आहे। धावसंख्या 91 धावा आहेत। यावेळी देखील पाहिलं गेलं मोठा फटका मात्र बघायला मिळतोय। बॉल मात्र चाललाय पुन्हा एकदा शतक खूप दूर आहे आणि दुसऱ्या वेळेचा प्रयत्न मात्र केला गेलाय। 2 धावातील मात्र बघायला मिळतात। धावसंख्येमध्ये पुढे सरकते स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं वीर आर्या संघ धावसंख्या असेल 93 धावा। हिंदू प्रीमियर लीग मेन स्पॉन्सर स्माइली नीस, को स्पॉन्सर बाय डीएस डिटेलिंग स्ट्रीट, बॉल स्पॉन्सर बाय जितेंद्र जवळकर अँड ऑल 41 स्पॉन्सर जवळपास आहेत। आपले सर्वांचं धन्यवाद। सर्वांचं नाव लेख आपण दिवसभर करूयात। फुट लॉन्च हो दांडी 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 गुल। सगळ्यात मोठी पार्टनरशिप या टुर्नामेंटची 93 रेखा तोड़ बल्लेबाजी का प्रदर्शन किया, पहला विकेट खोया यहाँ पे। 93 रनों की पार्टनरशिप यहाँ पे की गई, आपने देखी होगी। 33 गेंदों में 93 रनों की पार्टनरशिप यहाँ पे की गई है। पवन पाटील 24 बॉल 60 धावांची आवश्यकता असणार आहे। अजून देखील सामना इथे ऑन आहे। जयेश मोरे आणि एका बाजूला आपण जर पाहिलं गेलं पवन पाटील आपण पाहतोय काय घडेल मैदानावरती आपण पाहूयात। 24 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। पाहूया दर्शकांनो, जळगावकर कसे आहात? आज हिंदू प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस, आम्ही करतो सर्वांचं स्वागत। बोला प्रभू रामचंद्र की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला धर्मवीर संभाजी महाराज की। सुरेखाचा आवाज, साऊंड ऑन। आता मॅच जर आपण पाहिले की शेवटचे 24 बॉल बाकी असणार आहेत आणि 60 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। विजय सोडवण्याला आता बॉलिंग ट्रॅक वरती 24 बॉल मध्ये 60 धावांची आता आवश्यकता आहे। गोलंदाज तयार। पहिलाच बॉल यावर स्ट्रॉंग हिट केलाय, बॉल मात्र सीमारेषा बाहेर, एक फिरा प्लायवूडच्या बॅनरला।
जगदे जळगाव चौकार. हॉटेल जगदे यांच्या वतीनं चौथं प्राइस त्यांचं देखील धन्यवाद. होळी कंस्ट्रक्शन यांचं देखील धन्यवाद. ग्रँड विटारा थँक्यू सो मच. डॉक्टर पूजा क्लिनिक आपलं देखील धन्यवाद. डी बकाई स्पोर्ट्स क्लब यावेळेचा बॉल जर पाहायला गेला पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू मात्र इथे जो बघायला मिळालाय. अतिशय अप्रतिम असा चेंडू मात्र इथे बघायला मिळतोय. षटक क्रमांक 7 या ठिकाणी चालू असताना आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या 97 धावा आहेत. 22-56 विजय सोनवणे कोणत्या संघ या ठिकाणी बाजी मारणार आहे ते मात्र पाहूयात. प्रत्येक बॉल अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्क जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सज्ज आहे ते विजय सोनवणे. कुटाप्याचा बॉल यावेळी जर पाहिलं गेलं मिश्रण मात्र बघायला मिळालं. लॉली 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 पॉप बॉल मिस झाला गेलाय. रसगुल्ला होता एकदम बंगाली रसगुल्ला होता. 21 बॉल 56 धावा. क्वार्टर फायनलची मॅच दर्शकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना इथे सुरू आहे. 21 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 56 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होत आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. स्लोवर बॉल यावेळेस जर पाहिलं गगन चुंबी केले वार 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 षटकार. अर्धशतक कंप्लीट होते. याबरोबर 20 बॉल मध्ये जयेश मोरेच 6 षटकार. जयेश मोरे 20 बॉल मध्ये अजून देखील 50 धावांची आवश्यकता आहे या सामन्यात. विरार्या परेश हॉलिडे रिसॉर्ट कोणता संघ मारेल बाजी पाहूयात. सामना अतिशय रंगत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. पुढचा बॉल तयार. हा देखील बॉल लगावला टोला. बाहुबली फटका आलाय. पक्का 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 लगावलाय बाहुबली छक्का. वन ऑफ द बजरंगी षटकार इथे मात्र बघायला मिळालाय. धावबलगावधी असेल 109 धावा. 19 बॉल 44 धावांची आवश्यकता है. शेर अकेला लड़ता हुआ नजर आता हुआ यहाँ पे देखेंगे आप. अतिशय जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन मात्र इथे बघायला मिळते. विरार्या संघाच्या खात्यात आपण जर पाहिलं गेलं 109 धावा इथे मात्र बघायला मिळाल्यात. आणि आता विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं 19 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता असणार आहे. अतिशय अप्रतिम असा सामना इथे मात्र बघायला मिळालाय. प्रत्येक बॉल इथे मात्र महत्वाचा असणार आहे मित्रांनो. 19 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 44 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मॅच रंगलेली आहे. मेरा रंग दे बसंती चोला. आज खेळायचे ज्या स्वप्नांचा पाठलाग आपण करत होतो. जो लोग बोले तुझसे ये नहीं हो पाएगा उन लोगों के लिए आज कुछ करके दिखाना होगा. एक दिन बस खुद के लिए. फुल टॉस गेंद लगा दिया टोला. ये जळगावकर का टोला है. खानदेशकरांचा टोला 6 धावा. खानदेशी टोला यहाँ पे देखने को मिला है.
बिल्कुल कौन से घी की रोटी खाता होगा ये खिलाड़ी, कहते ना महेंद्र सिंह धोनी के लिए, बिल्कुल 100 भैंसों का दूध पिलाती है मेरी माँ, और मैदान के अंदर जाके बहुत लंबे लंबे छक्के मारता हूं मैं अब। बिल्कुल ये कौन सी घी होगी और कौन सी रोटी होगी और कौन सा यहाँ पे बिल्कुल देखेंगे आप। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, 18 गेंदों में 38 रन चाहिए जीतने के लिए। 7 ओवर के बाद 115 रन बने बोर्ड पर। अभी भी मैच कहा गई नहीं है, एक अच्छा ओवर कमबैक कर सकती है टीम परेश हॉलिडे। पवन पाटिल यहां पे अच्छी गेंद डाली है, ज्यादा से ज्यादा देखेंगे आप स्ट्राइक के ऊपर पवन पाटिल अगर रहेंगे तो अच्छी बात रहेंगी परेश के लिए, लेकिन 1 रन आया है। 17 गेंदे और 37 रन जीतने के लिए चाहिए। 17 बॉलमध्ये आपण जर पाहिले गेलं 37 धावांची विजयासाठी आवश्यकता असणार आहे। अतिशय जबरदस्त सामना आपल्याला मात्र बघायला मिळतोय। 17 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। चेतन राजपूत मात्र या ठिकाणी सज्ज असणार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती। समोर आपण पाहतोय 8 षटकार 3 चौकार मारणारा जयेश मोर्या आहे। पुन्हा एकदा प्रेशर मध्ये नक्की आणलं गेलंय। पुन्हा एकदा डॉट बॉल इथे मात्र बघायला मिळालाय। डॉट बॉलचा प्रदर्शन मात्र इथे बघायला मिळालंय। 16 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे। 16-37 153 धावेचा पाठलाग करत असताना आतापर्यंत प्रेक्षकांनी बघितले ते टोटल षटकार लागले ते आतापर्यंत 25 षटकार आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये लागले आणि अजून देखील मॅच बाकी आहे। 25 सिक्सर इन वन मैच। हिंदू प्रीमियर लीग सुपर से भी ऊपर ग्रैंड सक्सेस पहिल्याच पर्वात या लीगला येते। 16 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं अतिशय सुंदर असा बॉल इथे मात्र बघायला मिळाला आहे। अप्रतिम असा मारा केला गेलाय। एक षटक जे कमबॅक करते परेश हॉलिडे रिसॉर्ट। 15 बॉल 37 धावांची गरज। बॉल तयार। चेतन राजपूत यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती मात्र तयार आहेत। पुढचा बॉल हो आणखी एकदा यावर जर पाहिलं गेलं सुरेख असा बॉल इथे मात्र बघायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मारा इथे केला गेलाय। डॉट बॉल आलाय। धावसंख्या आपण जर पाहिले गेली धावसंख्या 116 धावा असणार आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आपण पाहतोय षटक क्रमांक 8 चालू असताना 14 बॉल मध्ये 37 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे विजयासाठी। 14-37 पाहिजे। बॉल तयार। बॉलिंग ट्रॅक मध्ये चेतन राजपूत यांना आपण पाहतोय सज्ज आहे। बॉल तयार। बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण जर पाहिलं गेलं हो सुरेख असा बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय। जबरदस्त बॉल डॉट आलाय। होय 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 13 गेंदे और 37 रन चाहिए। अच्छी सूरत को संवारने की जरूरत क्या है। सादगी में भी कयामत की अदा होती है। गेंद बल्लेबाज का कमाल। फुटबॉल बॉल यावेळी मात्र बघायला मिळतोय गॅप शोधत असताना बॉल मात्र चाललाय मैदानाला पम 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 करत चौकार। 12 बॉल 33 धावांची आता आवश्यकता आहे। 12-33 काय देखील अजून 50% आहे। थोडासा नाराज आहे, थोडस इमोशन। हिंदू प्रीमियर लीग इज नॉट अ गेम, इट्स अ इमोशन। 12 बॉल 33 धावा। कॅप्टन मात्र थोडासा आपल्या संघाला कॉन्फिडन्स देत असताना हरेश पाटील कॅप्टन ऑफ परेश हॉलिडे रिसॉर्ट। इथे काय होतंय आता मैदानामध्ये शेवटचे बॉल बाकी जर पाहिलं गेलं 12 बॉल बाकी आहे। 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे। प्रत्येक बॉल हृदयाचा ठोका मात्र चुकवताना आपण पाहतोय। देखते हैं किस्मत किसका साथ देने वाले। किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है। 12 बॉलचा खेळ बाकी आहे।
33 धावांची आवश्यकता. या परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आला गोलंदाज आला गेलाय. संदीप राजपूत आलाय समोर. आपण पाहतोय बॅटिंगसाठी असणारे पवन पाटील. 12 बॉल 33 ची आवश्यकता. प्रत्येक बॉल मात्र प्रेक्षकांची धडधड वाढायला सुरुवात होताना बघायला मिळते आहे. 12 बॉल बाकी आणि 33 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बॉल तयार. पहिलाच बॉल. यावेळी रॉकेट उडवलाय. फटाका फोडलाय. दे धमाका. खानदेशी टोला. छेरन. चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजले ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी. 152 धावा देखील या खेळपट्टीवरती आता सेफ राहतील का प्रश्न आणि प्रश्न आहेत. 11 बॉल 25 धावा लड़ावा लागेल क्योंकि अगर आप दिल से अगर हारे तो जीत नहीं सकते मैदान के अंदर. अभी भी 11 गेंदे 27 रन चाहिए. 11 बॉल 27 धावांची आवश्यकता. रन 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 में जीतने के लिए मन में यहाँ पे जीतना जरूरी होता है. पहले मन से जीतो. मन के जीते जीते मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पे धिक्कार. तो आज लड़ना होगा आपको. पवन पाटीलचा जोरदार असा हल्ला. शक्ती पॉलिवसला भेदक चेंडू. चौकार. दहा बॉलचा आता खेळ बाकी असणार आहे. 10 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे 10 बॉल मध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. पुन्हा त्यावेळेस जर पाहिलं गेलं सुरेख असा इथे बॉल 15 इशारे तो या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे. खेळाडू बाहेर होता. खेळाडू 30 या संघाच्या बाहेर होता. नो बॉल इथे आलेला आहे. नो बॉल या ठिकाणी आहे. पवन पाटील मॅचचं समीकरण मात्र इथे आता बघायला मिळालं. शेवटचे बॉल बाकी. 10 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. अतिशय सुरेख असा सामना मात्र बघायला मिळतोय. पुण्याचे गोलंदाज सज्ज आहेत. शॉर्ट बॉलचा वापर इथे मात्र नक्कीच बघायला मिळालाय. डॉट बॉलचा इथे नक्की इशारा आला गेलाय. समीकरण मात्र बदललं गेलं मित्रांनो. शेवटचे आता बॉल बाकी आहे ते 9 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेचा चेंडू हवेमध्ये असेल. विकेटची आवश्यकता आणि झेल सोडला. कैचेस विन द मैचेस. कैच छोड़ा है. मुकद्दर उठाए. 1 से भले 2, 2 से भले 3. अंपायर ने अपील की है. कुछ अंपायर कहना चाहेंगे. अंपायर कुछ कहना चाहेंगे. 8 बॉल 17 तो अभी है. क्या उसमें कुछ और शॉर्ट रन के लिए शायद देखना चाहेंगे. बल्लेबाज अपनी बल्ला पूरा करके देखते रन पूरे किए कि नहीं किए. तो बात करेंगे यहाँ पे टीम अंपायर के साथ. हिंदू प्रीमियर लीग सभी के दिल में इस लीग ने बिल्कुल एक अपनापन तैयार किया है. हिंदू प्रीमियर लीग एक साथ हम खड़े तो सरकार से भी बड़े. यूनिटी इज पावर. रन कंप्लीट.
3 रन कंप्लीट, साज बाज ताज और ये 3 रन पूरे. समीकरण मात्र आता इथे आलेला आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि बनवायच्या त्या विजयासाठी धावा. 17 धावांची आवश्यकता आहे 8 बॉल मध्ये. बघत काय होते आता 8 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. बघायचंय आता काय होतंय, कोणती टीम आता विजय ठरते आहे. वीर आर्या का परेश हॉलिडे रिसॉर्ट, कोण मारेल बाजी पाहूयात काय होतं या मॅच मध्ये. षटबाचा इथे वापर केला गेलाय. समोर असा चेंडू मात्र सुरेख असा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत मात्र बघायला मिळतोय. एक धाव तिने मात्र पाहायला जरूर मिळाली. बस एक गेंद बाकी, अगर ये अच्छी गेंद हुई तो 7 में 17 चाहिए. 7 गेंदे 17, 7-16, 7 बॉल 16. यावेळी जर पाहिलं गेलं पुन्हा एक चांगला फटका इथे बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत बघायला मिळणार आहे. एक धाव आलेली आहे. 6 बॉल आणि आता विजयासाठी धावा पाहिजे त्या 15 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 15 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. क्या होगा, क्या होने वाला है. हिंदू प्रीमियर लीग बिल्कुल अब एक कड़क मोड़ के ऊपर आया है. सांसें थमने वाला मुकाबला, दिल की धड़कन को रोकने वाला ये मुकाबला. क्रिकेट क्रिकेट और क्रिकेट. बस ये देखने के लिए पब्लिक यहाँ पे आई है. पैसा वसूल मुकाबला यहाँ पे देखने को मिलेगा. 6 गेंदे और 15 रन चाहिए. बिल्कुल क्रिकेट का बिल्कुल एक अच्छा दिन. जलगांव की एक सबसे प्रतिष्ठित लीग, पहला साल और बिल्कुल सुपरहिट साल. 6 गेंदे और 15 रन चाहिए पवन पाटिल और जयेश मौर्य के पास. कप्तान गए हैं हर्षल पाटिल, इन्होंने गेंद सौंपी अपने भरोसेमंद गेंदबाज के पास. नीलेश राठौड़ गेंदबाजी अब हाथ पे लेके तैयार हुए हैं. 6 बॉल 15, 6 बॉल मध्ये आपण जर पाहिलं 15 धावांची आवश्यकता आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत के समय खड़ा वही सबसे बड़ा. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 15 धावांची आवश्यकता असणार आहे. गेम ऑन. 6 बॉल मध्ये 15 पाहिजेत. बॉल तयार. पहिला बॉल आणि एकच नंबर क्वालिटी षटकार पवन पाटील. सुरेख असं टायमिंग साधलं गेलं. पवन पाटील A1 पवन षटकार ठोकलाय आणि आता मॅच आलेली आहे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. रंगतदार असा सामना ऑन असताना 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आपण जर पाहिलं की गोलंदाज सध्या होताना पाहायला मिळत आहे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळी जर पाहिलं गेलं बॅट सब फिरवली मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. समीकरण मात्र आता बदललंय. 4 बॉल बाकी आहे. 4 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं आता 9 धावांची गरज. 4-9 प्रेशर मॅच आहे. 4-9 पवन पाटिल और एक डॉट गेंद आएगी शायद. हर्षल गए नॉन स्ट्राइक के ऊपर और आउट हुए. यहाँ पे जयेश मौर्य बहुत बड़ा शिकार किया है. भगवान के पास मन्नत में मांगे तो सचिन तेंदुलकर और बिल्कुल विराट कोहली की विकेट तोहफे में दी है. यहाँ पे बड़ा झटका लगता हुआ यहाँ पे. 3 बॉल 9 रन चाहिए. पवन पाटिल नए खिलाड़ी आते हुए सचिन चौधरी साहब आते हुए बल्लेबाजी के लिए. 3 बॉल
रन चाहिए. नो. काय होणार काय होणार काय होणार काय होणार. 3 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. बघायचं कशा प्रकारचा खेळ मात्र इथे बघायला मिळणार आहे. सकाळचं सत्र मात्र सुरू असताना आपण पाहतोय. बॉल तयार. सुरेख फटका एवन पवन बॉलला गुल केले. आउट ऑफ द पार्क. षटकार. सुरेख टायमिंग मात्र इथे केले गेले. 2 बॉल मध्ये आता 3 धावांची आवश्यकता है. एवन पवन बीच मैदान में प्रेशर सिचुएशन में खड़े हैं और बिल्कुल यहाँ पे नजर आते हुए लड़ते हुए परेश रसूल हॉलिडे. गलती की उम्मीद आपसे नहीं होगी. अब आपके भी खिलाड़ी लड़े हैं. बहुत ही अच्छी बल्लेबाजी आपने की है. लेकिन आपको अगर गेंदबाज क्या एक डॉट गेंद आ सकती है. 2 गेंदे 3 रन. डॉट बॉल आला ना हात 2 बॉल 3 चार. अगर ये डॉट आई ना तो 4 मारने ही होंगे. डॉट पाहिजे रे वो. गेंद गेंद बाकी आहे. मारून दे. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. आणि याबरोबर आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 2 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज. मॅच अजून ऑन आहे. कधी का नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण की अजून आम्ही जिंकलो नाहीये. 2 बॉल 2 धावांची गरज. वीर आर्या पवन तयार. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला इथे मात्र हो रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज रनआउट. 1 बॉल 2 धावा. 1 बॉल 2 फलंदाज बाद. बघायचं आता काय होतं. 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. व्हॉट अ थ्रिलिंग मॅच गोइंग ऑन. 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना मात्र एक सुपर ओव्हर बघायला मिळेल का. जळगावकर पवनच्या हातामध्ये सर्व सूत्र आहे. नाही जमले कोणते सूत्र नक्कीच पाहता मैदानावरती आहेत. 1 बॉल 2. पवन आपण बघतोय इथे तयार असणार आहे. बॉल तयार. जोरदार टाळ्या वाजवा. 1 बॉल 2 धावांची गरज. काय सामना है. रखून में बॉल जब तक है जवानी और पवन तेरे से अंदाज की तो पूरी जळगाव है दीवानी. विनिंग शॉट 153 धावा चेस केल्यात. टीम वीर आर्या विन द टायटल विन द मॅच. What a match. हार्ड लक टीम. परेश रिसोर्ट हॉलिडे आप भी बहुत ही अच्छे लड़े. बहुत ही अच्छा खेल आपने भी दिखाया है. लेकिन पवन की दाद दूंगा मैं क्योंकि पवन ने जयेश मौर्य का आउट किया. सचिन चौधरी का आउट किया. वो बोला मैं हूं और ये सब भरोसा चाहिए खुद के ऊपर तभी आप चैंपियन बन सकते हो. खुद के ऊपर भरोसा जो